नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय वरील प्रश्न विचारले जातात. आपण मराठी व्याकरणवरील प्रश्न घेणार आहोत. IMP प्रश्न आहे. सर्व प्रश्नाचे विश्लेषण करणार आहोत. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. अलंकार ओळखा. काय ओळखायचा आहे? अलंकार ओळखायचा. ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. उपमा अलंकार, श्लेष अलंकार, अनुयुक्ती अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार. अलंकार अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. भाषेचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कोणते? शब्द अलंकार, अर्थ अलंकार. शब्द अलंकार बघू आपण किती आहे. शब्द अलंकार, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कुणाचे? शब्द अलंकाराचे. आणि दुसरं काय ते? अर्थ अलंकार. अर्थावरून विचारले जातात अलंकार. या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्याच्यात प्रकार पडतात उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, अपौन्नती अलंकार, अनन्वय अलंकार, रूपक अलंकार, अतिशोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार, अर्थान्वय अलंकार, स्वभोक्ती अलंकार, व्याजक्ती अलंकार, पर्यायोक्ती अलंकार, सार अलंकार, अनुयुक्ती अलंकार, संसदीय अलंकार, व्यतिरिक अलंकार. अशा प्रकारे अर्थ अलंकारून प्रकार पडतात. पहिला ऑप्शन दिलेला आहे उपमा अलंकार. उपमा अलंकार उपमा अलंकार 2 वस्तूंमधील सामर्थ्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यासारखे शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. दुसरा ऑप्शन दिलेला आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकारमध्ये या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या ठिकाणी जीवन जीवन या शब्दाचे 2 अर्थ निघतात. कोणते? जीवन म्हणजे आयुष्य. दुसरा अर्थ कोणता निघतो? पाणी. श्लेष अलंकारमध्ये कसं ओळखायचं? एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातात. त्याला कोणता अलंकार ओळखायचा? श्लेष अलंकार. त्यानंतर अनुयुक्ती अलंकार आहे. अनुयुक्ती अलंकारामध्ये दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अनुयुक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काही न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अनुयुक्ती. उदाहरणार्थ, येथे समस्त बहिरे बसतात लोक. का भाषणे मधुर तू करीशी अनेक. हे मूर्ख यास किमपीय नये विवेक. रंगावरुनी तुझला म्हणती काक. या ठिकाणी दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अनुक्ती. त्यानंतर
चौथा ऑप्शन आहे उत्प्रेक्षा अलंकार. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे जणू. याचं योग्य उत्तर असणार आहे उत्प्रेक्षा अलंकार. तर उत्प्रेक्षा अलंकाराचं आपण पाहून घेऊ. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमान आहे असे दर्शवण्यासाठी जणू काया गमे वाटे भासे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. या ठिकाणी कोणता शब्द वापरला आहे? जणू. जणू काया गमे वाटे भासे असे शब्द ज्यामध्ये दिसतात आपल्याला त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा अलंकार होतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे जणू. कोणता अलंकार होईल? उत्प्रेक्षा अलंकार. पुढील प्रश्न. समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता. या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा. अलंकार पहिला ऑप्शन दिला उत्प्रेक्षा, दुसरा उपमा, तिसरा अनुप्रास, चौथा आहे रूपक. उत्प्रेक्षा अलंकाराचं पाहिलं आपण. जणू काया गमे वाटे भासे. उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी जणू काया गमे वाटे भासे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा अलंकार. त्यानंतर अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नांदामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे ज्या ठिकाणी पुन्हा पुन्हा अक्षराची पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ बालिश, बहु, बायकांत, बडबड ला या ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होऊन ब ब ब ब ब अक्षराची पुनरावृत्ती होते. कोणता अलंकार होतो? अनुप्रास अलंकार. त्यानंतर रूपक अलंकार बघू. जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एक रूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. उदाहरणार्थ तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फेटी. त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपमा. उपमा अलंकार दोन्ही वस्तूंमधील साम्यर्थ दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. या ठिकाणी प्रमाणे आहे. इथे प्रमाणे या ठिकाणी प्रमाणे समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होतो. यात दडलेला अलंकार कोणता होईल? मग योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 उपमा अलंकार. खालीलपैकी कोणता समाजाचा प्रकार नाही? समाजाचे प्रकार कोणकोणते आहे? अव्ययभावी समाज, द्वंद्व समाज, तत्पुरुष समाज, बहुब्री समाज. किती प्रकार पडतात? समाजाचे 4 प्रकार पडतात. खालीलपैकी समाजाचा प्रकार नाही. मग कोणता प्रकार नाही? विग्रह. कोणकोणते आहे? तत्पुरुष, द्वंद्व, बहुब्री आणि एक अव्ययभावी. अव्ययभावीमध्ये पहिले पद महत्त्वाचे असतात
तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्त्वाचे असतात, द्वंद्व पदामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात. भाषेचे जे मूळ धातू किंवा शब्द असतात त्याला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे सिद्ध शब्द, दुसरा साधित शब्द, तिसरा उपसर्गघटित शब्द, चौथा आहे प्रत्ययघटित शब्द. सिद्ध व साधित शब्दामध्ये सिद्ध शब्दाचे एकूण 3 प्रकार पडतात. सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कोणते? तत्सम, तद्भव, देशी. आणि साधितचे 4 प्रकार पडतात. उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त, सामासिक. साधित शब्दाचे उपसर्गघटित, प्रत्ययघटित 2 प्रकार दिलेले आहे. साधित शब्द सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द म्हणतात. उपसर्गघटितमध्ये शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्याला उपसर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ उपहार. हारच्या समोर काय जोडलेला आहे? उप. अवगुण. कोणता शब्द जोडला आहे? अव. आणि प्रत्ययघटितमध्ये शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात. जडत्व. या ठिकाणी तो जोडलेला आहे, जडला. नवलाई ई जोडला आहे. भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सिद्ध शब्द. सिद्ध शब्द कोणकोणते आहे? खा, पी, जा, ये, गा, धाव, कर, बस असे शब्द कोणते आहे? सिद्ध शब्द. भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर असणार याचं सिद्ध शब्द. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? पहिला ऑप्शन दिला अभिधा, दुसरा साधित, तिसरा व्यंजना, तिसरा लक्षणा. कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही आहे? कोणता नाही आहे? साधित. शक्तीचे प्रकार कोणते आहे? अभिधा, व्यंजना, लक्षणा. ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात? पहिला ऑप्शन दिला स्वार्थ, दुसरा आज्ञार्थ, तिसरा विध्यार्थ, चौथा संकेतार्थ. आज्ञार्थामध्ये राम पाणी आण, आज्ञा दिली आहे. विद्यार्थीमध्ये शेवटी वा, वी, वे असे शब्द दिसतात त्याला विद्यार्थी. संकेतार्थामध्ये जर, तर असे शब्द लागतात त्याला संकेतार्थ. ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात? त्याचं योग्य उत्तर असणार आहे स्वार्थ. पुढील प्रश्न, अजातशत्रू या शब्दाचा अर्थ काय? पहिला ऑप्शन दिला आहे ज्याचे अनेक शत्रू आहे असा. दुसरा ऑप्शन दिला आहे ज्यास कोणी शत्रू नाही असा. तिसरा ऑप्शन दिला आहे
त्याला त्याचे शत्रू माहीत आहे असा. चौथा आहे ज्याला त्याचे शत्रू माहीत नाही असा. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ज्यास कोणी शत्रू नाही असा. महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणते व्यंजन ओळखले जातात? पहिला ऑप्शन दिला ह च्या उच्चाराची छटा असलेला. दुसरा ऑप्शन दिला आहे य च्या उच्चाराची छटा असलेला. तिसरा आहे श च्या उच्चाराची छटा असलेला. चौथा आहे र च्या उच्चाराची छटा असलेला. महाप्राण किती आहे? 14 आहे महाप्राण. कोणकोणते आहे? ह वर्णात उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणकोणते आहे मग? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स. या वर्णात ह या वर्णाचा छटा असल्याने त्यांना सुद्धा महाप्राण असे म्हणतात. कोणत्या ऑप्शन क्रमांक 1 ह च्या उच्चाराची छटा असलेला योग्य उत्तर असणार. ह च्या उच्चाराची छटा असलेला. महाप्राण किती आहे? 14 आहे. विचारले तर किती आहे? 14. कोणता आहे महाप्राण? ह. आणि कोणकोणते 14 आहे? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स, आणि ह. या प्रकारात किती महाप्राण आहे? 14 महाप्राण आहे. पुढील प्रश्न समाज ओळखा. गुरुबंधू द्वंद्व समाजामध्ये आणि व किंवा दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. जसं द्वंद्व समाज. गुरुबंधू कोणता समाज येईल? मध्यम पद लोपी समाज. मृदुवर्ण व कठोर वर्ण यांची अनुक्रमे संख्या किती? पहिला ऑप्शन दिला आहे 35. दुसरा आहे 35 आणि 13. दुसरा आहे 13 आणि 35. तिसरा ऑप्शन दिला आहे 31 आणि 53. आणि चौथा ऑप्शन दिला आहे 12 आणि 36. मृदुवर्ण नान किंवा घोष असेही म्हणतात. मृदुवर्णनाला नान किंवा घोष वर्ण सुद्धा म्हणतात. कोणकोणते आहे? एकूण किती आहे? 35. कोणते आहे? अ, आ, ई, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, ग, घ, ज, झ, ड, ठ, द, ध, ब, भ, य, र, ल, व, ह, ळ, ड्र, त, न, म. किती आहे? एकूण 35 आहे. आणि कठोरला श्वास किंवा अवघोष वर्ण म्हणतात. किती आहे? 13 आहे. कोणकोणते आहे? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श, स. अशी किती आहे? 13 आहे. म्हणून याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 35 मृदुवर्ण व कठोर वर्ण किती आहे? 13.